मंचावर उपस्थित आपले सर्वांचेच आवडते सुपरस्टार शाहरुख खान, श्रीमती नीता अंबानी, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित अजयजी पिरामल, वेंकटजी, जोशीजी, त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनचे सत्या आणि अतुल कुलकर्णी, या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी राम शिंदेजी, कांबळेजी, सर्वच सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या आमिर खान आणि किरण करतात. जोरदार टाळ्या आमिर खान इतक्या जोरात वाजवा की त्यांना तिकडे मुंबईला ऐकू गेल्या पाहिजे. एक व्यक्ती मनात आल्यानंतर काय करू शकतो हे आमिरने दाखवून दिलं. आणि सामान्य जनता ज्यावेळी एखादा निर्धार करते त्यावेळी ती काय करू शकते हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. खरं तर या महाराष्ट्रामध्ये पाण्याचं काम करणं यापेक्षा मोठं दुसरं काही कामच असू शकत नाही. पोपटरावजी या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं पोपटरावजी असतील, राजेंद्र सिंगजी असतील, डॉक्टर पोळ असतील, अण्णा हजारे असतील, या सर्व लोकांनी आम्हाला पाण्याकरता काम करायला प्रेरित केलं. आणि प्रभाकरराव देशमुख आमचे सचिव या ठिकाणी आहेत, ते रिटायर्ड झाले. जलयुक्त शिवार सारखी योजना आम्ही सुरू केली. पण मला असं वाटतं की या जलयुक्त शिवारला एक नवीन रूप जर कोणी दिलं असेल तर ते वॉटर कपने दिलं. आणि ज्या प्रकारे याचा प्रचार आणि प्रसार या वॉटर कपच्या माध्यमातून झाला, शांतीलालजी मुथांसारखे लोक, खरं म्हणजे शांतीलालजी एक असे व्यक्ती आहेत की ज्यांचे जेवढे धन्यवाद तेवढे तेवढे कमी आहेत. अशी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आली. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जे आपले सगळे हिरोज होते, सुपरस्टार्स होते, हिंदी आणि मराठी सिनेमातले कलावंत होते, या सगळ्या कलावंतांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानेन की त्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण वॉटर कप मध्ये केली, आपला वेळ दिला. आणि आजही आपण बघा या सभागृहामध्ये जेवढे आमच्या हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतले लोक उपस्थित आहे, मला तर असं वाटलं की कदाचित हा सोहळा हा एखाद्या चित्रपट पुरस्काराचा सोहळा आहे का. इतक्या मोठ्या प्रमाणात 4 तासापासून 5 तासापासून ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये या वॉटर कपनं एक नवीन क्रांती ही निश्चितपणे उभी केली आहे. वॉटर कपची सुरुवात करताना आमिर पहिल्यांदा केवळ 1 तालुका घेत होते. मी त्यांना विनंती केली, 1 नाही किमान 3 तालुके घ्या, एक पश्चिम महाराष्ट्रात घ्या, एक मराठवाड्यात घ्या, एक विदर्भात घ्या. त्यावेळी ते म्हणाले की मला सुरुवात करायची आहे, 3 कसे घेऊ, 1च घेतो. मी म्हटलं तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही निश्चित करणार. आणि त्यांनी 3 तालुके घेतले आणि त्या 3 तालुक्यातलं यश इतकं प्रचंड होतं. मागच्या वॉटर कप मध्ये आमिर खान यांची परवानगी न घेता, सत्य आपल्याला लक्षात असेल, मी घोषित केलं होतं 3 नाही पुढच्या वर्षी 30 तालुके असतील. आणि आज 30 तालुके ज्या प्रकारे या ठिकाणी 1000 पेक्षा जवळजवळ 1300 गावांमध्ये ज्या प्रकारचं काम या ठिकाणी आमच्या वॉटर हिरोजनी केलंय, खरं म्हणजे तुम्ही सर्व शक्तिमान आहे, तुम्ही खरे हिरो आहे. काय काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय, मी एकेका गावात जाऊन पाहिलं, मी तर आश्चर्यचकित झालो, काय काम आहे. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं अशा प्रकारचं जर काम या महाराष्ट्रात होत राहिलं, पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र आपण दुष्काळ मुक्त करू शकतो. ही ताकद ही तुमच्या सारख्या सर्व लोकांमध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज देखील आमिर नाही तरी देखील त्याची कुठलीही परवानगी न घेता सत्य आणि अतुल तुमच्या दोघांच्या साक्षीनं मी ही विनंती करतोय की पुढच्या वर्षी 100 तालुके आपल्याला घ्यावेच लागतील. तयार आहे तुम्ही सगळे. आणि आता तुम्हाला चिंता करायचं कारण नाहीये.
मागच्या वेळी तुम्हाला ट्रेनर हे तुमच्या आधीच्या वर्षीच्या गावांमध्ये मिळाले, आता तर 1300 गावातले लोक तुम्ही ट्रेन केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ट्रेनरची कुठलीही कमतरता नाही. हे सगळे ट्रेनरचं काम करायला तयार आहे. हात वर करा, कोण कोण ट्रेनरचं काम करायला तयार आहे. बघा, सगळे ट्रेनरचं काम करायला तयार आहेत. त्यामुळे आता 100 तालुके यावर्षी घ्यायचे आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा आकडा तुम्हाला नंतर सांगतो. पण 100 तालुके जर यावर्षी घेतले तर 2019 साल असं असेल की त्या वर्षीच्या वॉटर कप मध्ये महाराष्ट्र जलयुक्त झालेला आपल्याला दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळाला आपण मात दिली आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. आणि मी खरं म्हणजे मंचावरील सर्व इंडस्ट्रियलिस्ट आणि व्यावसायिकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की या संपूर्ण वॉटर कपला ज्या प्रकारे त्यांनी पाठिंबा दिला तो देखील अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या पाठिंब्याने आज वॉटर कप खऱ्या अर्थानं पाणी फाउंडेशन अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करत आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, महाराष्ट्राचं सरकार पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी आहे. आणि ज्या गावांनी वॉटर कप जिंकला, ज्या गावांनी वॉटर कप मध्ये वेगवेगळे पुरस्कार जिंकले, त्यांचं तर मी अभिनंदन करतोच. शासनाच्या वतीनं आज त्यांच्याकरता 6.5 कोटी रुपयाचे पुरस्कार हे मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि त्यासोबत त्यांना मी आज एक विनंती निश्चितपणे करणार आहे. आणि ती विनंती अशी आहे की आपल्याला जर आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल तर 3 गोष्टी कराव्या लागतील. जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टींची जर आपण राखण केली तर महाराष्ट्राला कधीच कोणी दुष्काळाकडे नेऊ शकत नाही. जलाकरता वॉटर कप आहे, जलयुक्त शिवार आहे, त्यामुळे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त महाराष्ट्र तयार करू. 4.5 कोटी वृक्ष लागवड आपण सुरू केली आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या गावात पाणी आहे त्या गावात झाडं लागलीच पाहिजे. या वॉटर कप मध्ये देखील आपण झाडं लावली आहे. प्रत्येक जी आमची नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्यावर झाडं लागली पाहिजेत. नदीच्या किनाऱ्यावर जे शेतकरी आहेत त्यांना माझी विनंती आहे, फळझाडं लावा आणि त्यातनं आपण फळझाडाची शेती करा. आणि तिसरी गोष्ट आमची जमीन, कारण आमची माती सगळी वाहून जाते. आज या जलयुक्त शिवारच्या माध्यमातनं, वॉटर कपच्या माध्यमातनं जे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपण तयार केले त्यामुळे आपली माती ही वाहून जाण्यापासून आपण थांबवतोय. आणि त्यासोबत आता आपण ठरवलंय की गाळ मुक्त अशा प्रकारे आपलं धरण आणि गाळयुक्त शिवार करायचं. जो सगळा गाळ वाहून गेलाय, माती वाहून गेली आहे, ही 54,000 तलावातली माती काढून ती पुन्हा आपल्या शिवारामध्ये आणायची, आपल्या शेतामध्ये आणायची. आणि जल, जमीन आणि जंगल या 3ही गोष्टींमध्ये स्वयंपूर्ण महाराष्ट्र तयार करायचा. आणि मी दाव्यानं सांगतो, आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे म्हणून या ठिकाणी मी त्यांची कर्जमाफीची घोषणा केली. पण जर आम्ही जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टींचं संवर्धन केलं, या महाराष्ट्राला पुन्हा कर्जमाफी करण्याची आवश्यकताच पडणार नाही. अशा प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण उभं करू शकतो. आणि म्हणून माझी विनंती आहे, आपण सगळे लोक एकत्रितपणे या ठिकाणी जल, जमीन आणि जंगल या 3घांचं संवर्धन करण्याकरता एकजुटीनं पुढे जाऊ. आणि जिथे जनता एकत्रित असते, जिथे जनसामान्याचं त्याच्यामध्ये सहभाग लाभतो, ज्या ठिकाणी जनसहभाग असतो त्या ठिकाणी मागे वळून पाहावं लागत नाही. योजना सरकारची असली तर ती केवळ सरकारी राहते, पण ती जनतेची होते, त्याच वेळी ती योजना यशस्वी होते. ही योजना जनतेची झाली म्हणून ती यशस्वी झाली. ही सरकारची असती तर कदाचित ही देखील अयशस्वी झाली असती. आणि म्हणून अशाच जनतेच्या योजना एकत्रितपणे एकजुटीनं आपण पुढे नेऊ. मी पुन्हा एकदा आज या निमित्ताने आमिरचं आणि किरणचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे गावोगावी ते गेले. आजच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी अनुपस्थित राहत असताना मला या ठिकाणी समजतंय की त्यांना किती दुःख झालं असेल. जी मेहनत केली आहे वर्षभराची, त्या मेहनतीनं जी लोक तयार झाली त्यांचं रिकॉग्निशन करण्याकरता त्यांना या ठिकाणी राहता येत नाही. हे त्यांच्याकरता खरोखर अत्यंत दुःखद अशा प्रकारचा दिवस असेल. पण मी त्यांना सांगतो, पुढच्या वर्षी 100 तालुके यापेक्षा 10 पट मोठा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये आमिर आणि किरण हे निश्चितपणे उपस्थित राहतील, हा विश्वास मला आहे.
खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना वाटलं असेल की अतुलने आमिरचं भाषण मराठीत का वाचून दाखवलं, पण मी तुम्हाला सांगतो, आमिरने मला हा शब्द दिला होता की आज मी मराठीमध्ये भाषण करणार आहे, आणि म्हणून त्यांनी मराठीतच भाषण तयार केलं होतं. आणि आता शाहरुख जी, आपने भी तय किया है अगले साल भी आप आने वाले हो, और उस समय गतिरोधक पुढे आहे किंवा गतिरोधक पुढे नाही याच्या पलीकडे जाऊन तुमचं देखील अर्ध भाषण मराठीतच होणार आहे. आणि मला विश्वास है, मुझे इस बात का विश्वास है, आप जैसे लोग अगर इसके पीछे खड़े हुए, आज हमारे नाना पाटेकर जी, मकरंद अनासपुरे जी, इन्होंने भी बहुत अच्छा काम नाम फाउंडेशन के माध्यम से किया है. ये जो सारे हमारे सेलिब्रिटीज आज मैदान में जाकर काम कर रहे हैं, केवल भाषण करने से भी आगे जाकर लोगों को इंस्पायर कर रहे हैं. अगर ये इंस्पिरेशन मिलती रही, आज तक आपने अपनी फिल्मों से इंस्पिरेशन दी, पर आप ऐसे कामों में अगर इंस्पिरेशन देंगे तो मेरा विश्वास है महाराष्ट्र को हम 2019 तक सूखा मुक्त करेंगे, देश का एक मॉडल राज्य तैयार करेंगे, और उसमें आपका सहभाग हम अपेक्षित करते हैं. मैं फिर एक बार सभी लोगों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं, सगळ्यांचा खूप खूप स्वागत करतो. पुन्हा एकदा वॉटर कपच्या विजेत्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि जे विजेते झाले नाही पुढच्या वर्षी करता तयार राहा, पुन्हा विजेते हो, पुन्हा एकदा वॉटर कप मध्ये आपण त्या ठिकाणी सम्मिलित होऊ, अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्रिवार धन्यवाद सर.